आजी नेहमी म्हणायची, मधुरा, हा मसाला म्हणजे नुसतं तिखट नाही, तर बरणीमध्ये साठवलेलं आपल्या कुटुंबासाठीचं वर्षभराचं सुख आहे. आपलं बायकांचं आयुष्य ना या कांदा लसूण मसाल्यासारखंच असतं. म्हणजे कांद्याचंच बघा ना, त्याचं वरचं आवरण टणक असतं, त्याचं टरफल काढताना चिरताना डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण त्याचा आतला जो गर असतो तो पदरासारखा मऊ आणि अलवार असतो, आणि ज्या पदार्थामध्ये मिसळाल त्यामध्ये तो गोडवा आणतो. तसंच आपण असतो की नाही. जगाशी दोन हात करताना थोडं कठोर व्हावं लागतं, काही कठीण निर्णय घ्यावे लागतात, पण आपल्या कुटुंबासाठी आपण कायम प्रेमळ आणि मवाळच असतो, हो की नाही. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाकन सबस्क्राईब करा. अर्थातच कांदा लसूण मसाला करतोय आजींच्या आठवणींना उजाळा देऊन. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असली की ते अंगणामध्ये पायलीने सुकत घातलेल्या मस्त अशा लाल चुटूक मिरच्या, लसूण, कांदा आणि घरभर पसरलेला तो मसाल्याचा सुवास. आहा हा, क्या बात आहे. चला तर याच आठवणीला उजाळा देऊन आणि आजीची हीच रेसिपी घेऊन तुमच्याकरता मी आलेली आहे. पटाकन सबस्क्राईब करा. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात, पण सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं त्याची पूर्वतयारी आहे. तर पूर्वतयारीमध्ये मी काय केलं, 700 ग्रॅम कांदा घेतला. वजनी बरोबर ग्रॅम आणि मेजरमेंट हे सगळं परफेक्ट देते मी तुम्हाला, त्यामुळे प्लीज त्याची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी असेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल आणि कॅप्शनच्या मार्फत पण तुम्हाला हे दिसत राहील, त्यामुळे प्रमाण अगदी अचूक आहे. तर 700 ग्रॅम कांदा घेतला. कांदा त्याचं टरफल काढून त्याचे उभे पातळ काप करून घेतले. आता पारंपरिक पद्धतीमध्ये ना ओलाच कांदा तळला जातो, पण त्यामध्ये काय होतं ना, कांदा तळायला खूप सारा वेळ जातो आणि मसाल्याचं शेल्फ लाईफही कमी होतं. म्हणून मग मी जनरली काय करते, कांदा असा पातळ चिरून घेते. मोकळा करायचा, सुट्टा करायचा. सुट्टा केला कांदा की त्यामध्ये मीठ लावायचं, मीठ चोळून घ्यायचं आणि एक अर्धा तास ठेवायचं. मीठ चोळून ठेवलं की त्यातलं जे पाणी सुटलं ते पूर्ण पाणी काढून टाकायचं. पाणी काढणं गरजेचं आहे. या प्रोसेसमुळे काय होतं ना, एकतर जंतूंचा प्रादुर्भाव होत नाही बाहेरच्या हवेतल्या जीवाणूंचा कांद्यावर, आणि कांदा पटकन सुकतो देखील. आणि उन्हामध्ये किंवा मोकळ्या हवेखाली सुकवायचा. 1-2 दिवसात पटाकन सुकतो बघा. उन्हाळ्याचे दिवस असतील किंवा अगदी संक्रांतीचे तरी दिवस असतील तरी हवा आणि कोरडी हवा खूप सुटलेली असते, पटाकन हे सुकणारे पदार्थ सुकून तयार होतात. त्याचसोबत लसूण घेतला आहे इथे 200 ग्रॅम. हाही व्यवस्थित सोलला. हा सोलायची मला जी आवडते ती पद्धत, एका बॅगेमध्ये लसूण भरायचा, पिशवी घ्यायची, बॅग काय कापडी पिशवी घेऊन ती अशी सडून घ्यायची किंवा लाटण्याने छान अशी दणकून घ्यायची. म्हणजे लसूण पाकळ्या मोकळ्या होतात, त्याच्यावरचं थोडं टरकलही निघतं आणि मग थोडासा तो असा ठेचायचा आणि लगोलग त्याचं आहे ना ते साल आहे हे निघून येतं. आता मिरच्या लागतात, तर मिरच्यांचं प्रमाण हे अगदी अचूक आहे. तर इथे मी काय केलं, अर्धा किलो संकेश्वरी मिरची. आता त्यांनी मला संकेश्वरी म्हणून दिली, पण मला थोडा डाऊट येतोय की ही संकेश्वरी नाही आहे. अर्धा किलो लवंगी मिरची आणि 1/2 किलो बॅडगी मिरची. बॅडगी मिरचीमुळे काय येतं ना, त्याला रंग खूप छान येतो. आता या 3ही मिरच्यांचं देठं काढून घेणं गरजेचं आहे. देठं काढून घ्यायची आणि या मिरच्या एका सुती कापडावर पसरवून उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायच्या. सुकवून घेतल्या की त्याचा ओलावा कमी होतो आणि त्या दळायला खूप सोप्या जातात, त्यामुळे त्याचा आणि शेल्फ लाईफ वाढतं, म्हणजे त्या दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे मिरच्या उन्हामध्ये सुकवून घ्या आणि मग पुन्हा आपण तेलावर परतूयात. मसाल्यांमध्ये साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. तमालपत्र 25 ग्रॅम, 200 ग्रॅम तीळ, दगडफूल 20 ग्रॅम, 200 ग्रॅम सुकं खोबऱ्याचा किस, जिरे 125 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम. आता पुढचे खडे मसाले बघूयात. 250 ग्रॅम अख्खे धने, 10 ग्रॅम जायपत्री घेतली आहे. जायफळ असते याच्यामध्ये, आणि जायपत्री आणि मायपत्री 2 वेगवेगळे प्रकार आहे. जायपत्रीच्यात जायफळ असतं, ते जायफळ काढतो त्यामुळे असा खड्डा आहे बघा, आणि हलका गडद लाल रंग असतो. आता 10 ग्रॅम मायपत्री हवी. ही मायपत्री अशी लांब सडक असते, एकदम चप्पट असते आणि केसरी रंग असतो हलकासा. 25 ग्रॅम बडीशेप, 10 ग्रॅम हिरवा वेलदोडा, 10 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम बदाम फूल, 10 ग्रॅम नाकेश्वर,
20 ग्रॅम मेथीचे दाणे, 10 ग्रॅम खसखस, 15 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम हळकुंड आणि जायफळ 2 बुटुक जायफळचे, त्रिफळा 10 ग्रॅम, मायपत्री 10 ग्रॅम, 10 ग्रॅम काळी मिरी, काळा वेलदोडा 10 ग्रॅम आणि 10 ग्रॅम खडा हिंग. चला सगळ्यात आधी आहे ना हे सुके जिन्नस आपण भाजून घेऊयात. चला आता कांदा लसूण मसाला तयार करूयात. तर त्यासाठी एक एक जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचं. सगळ्यात आधी तीळ, गावरान तीळ मी इथे घेतलेत आणि मंद आचेवर, करपवायचे नाही, मंद आचेवर एकसारखं असं ढवळत भाजून घ्यायचं. तीळ मस्त भाजत आले, हलका हलका रंग बदलायला सुरुवात झाली. आता यातले ना थोडेसे तीळ मी काढून बाजूला ठेवते. हे बघा इतके किंवा थोडे कमी. हे का ते नंतर सांगते. आता यामध्येच खसखस मिसळूयात, म्हणजे तिळासोबत खसखसही भाजली जाईल. चला आता हे छान भाजून झालं बघा. तीळ आणि खसखस एकत्र मस्त भाजून होतं. तीळ करपत नाही या पद्धतीने भाजलं की. आता हे भाजलं गेलंय कसं ओळखायचं, हे बघा, हे टपटप टपटप पॉपकॉर्न सारखं उडत जातं, पण त्याचा रंग पण नाही बदलला पाहिजे. टचटच आवाज पण येतो आणि पॉपकॉर्न कसा फुटतो तसं हे फुटायला सुरुवात होते. आता हे भाजलेलं खसखस आणि तीळ डिशमध्ये काढूयात आणि यामध्ये एक खड्डा करूयात, म्हणजे यामध्ये गरम वाफ जमा नाही होणार. आता याच कढईमध्ये अख्खे धने भाजायचे, मिसळूयात. आणि आता इथे धने देखील मंद आचेवर खमंग सुवास तरवळेपर्यंत आणि हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. करपवायचे नाही. मसाला कुठलाच करपवू नका, नाहीतर आपला कांदा लसूण मसाला जो फायनली तयार होतो तो कडवट तयार होतो. त्यामुळे खमंग भाजा, त्यातला ओलसरपणा कमी होईल असा, आणि हलकासा बदामी रंगावर प्रत्येक मसाला भाजून घ्यायचा. चला धणे खमंग असे भाजून झाले बघा. अगदी हलकासाच रंग बदललाय, पण खमंग असे भाजून झाले आणि खमंग सुवास तरवळतोय. आता हे भाजलेले धणे देखील काढूयात आणि धणे काढल्यावर इथे मध्यभागी खड्डा करूयात, म्हणजे गरम वाफ जमा नाही होणार. आता जिरे घालूयात. आता उरलेले जिरे ना 100 ग्रॅम जिरे हवे होते, तर उरलेले या पाकिटातच ठेवले होते. सोबतच यामध्ये शहाजिरं देखील मिसळून घेऊयात आणि हे एकत्र खमंग भाजायचं. चला आता हे भाजलेलं जिरं आणि शहाजिरं काढूयात. वा, खमंग सुवास दरवळतोय प्रत्येक मसाल्याचा. आता हे देखील काढलं ना की मध्ये असं पसरवूयात. गरम वाफ नाही जमा झाली पाहिजे. आता बडीशेप भाजूया. बडीशेप मधला आहे ना ओलावा काढून घ्यायचा आणि छान अशी खुटखुटीत झाली पाहिजे. बडीशेप देखील खमंग भाजून झाली, रंग बदललाय बघा हलकासा. मस्त अशी खुसखुशीत भाजली गेली पाहिजे. ही देखील या मसाल्यांवर. आता हे खडे मसाले एक एक करत आपल्याला तळून घ्यायचे. तेल घ्यायचं गरम करून. जसं जसं लागेल तसं तेल तुम्ही वाढवू शकता. सगळ्यात आधी वेलदोडा. चला वेलदोडा खमंग असा तळून झाला. हा या मसाल्यांमध्ये असा काढून घ्यायचा. आता याच तेलामध्ये दालचिनी देखील घालूयात. दालचिनीचे तुकडे देखील तळून घ्यायचे. आता ही तळलेली दालचिनी घेऊयात आणि मसाल्यांमध्ये घालूयात. आता चक्री फूल हे देखील मस्त तळून घ्यायचं. प्रत्येक खडा मसाल्याचा तळायचा वेळ वेगवेगळा असतो, त्यामुळे आपण वेगळं वेगळंच हे तळून घेणार आहोत. चला लगोलग तळलं जातं, फार वेळ नाही लागत. हे देखील काढूयात. मसाल्यांवर घालूयात. आता याच तेलामध्ये नाकेश्वर घालूयात. हे देखील मस्त खमंग तळून घ्यायचं. चला आता हे काढूयात. चला आता याच तेलामध्ये काळी मिरी. मध्ये मध्ये वाटलं ना तेल खूप कचकचून तापलेलं आहे, गॅस बंद करा आणि मग पुढचा पदार्थ घाला. तर काळी मिरी देखील छान तळायची. आता ही तळून झाली की काढूयात. यामध्ये घालूयात. आता याच तेलामध्ये लवंगा देखील छान फुलवून घ्यायच्या.
चला, लवंग छान फुलली. आता हे काढूयात. चला, आता जायपत्री आणि मायपत्री एकत्र तळूयात. जायपत्री, मायपत्री मिसळूयात. जराशी फोडून तळा म्हणजे चांगली तळली जाईल. चला, आता हे पण काढूयात. आता त्रिफळा, कोकणातल्या लोकांचं जीव की प्राण. चला, आता हे देखील काढूयात. आता मेथीचे दाणे, खूप वेळ नाही तळायचे, हे अगदी फक्त गरम करायचे. कारण काय होतं ना, मेथी जर करपली तर फारच कडवट होते. त्यामुळे अगदी मिसळून झाले की गॅस बंद करूयात आणि हे काढूयात असेच कढईमध्ये. आता कढईमध्ये थोडंसं तेल वाढवते आणि यामध्ये मसाला वेलदोडा, काळा वेलदोडा घालायचा. हा देखील तळायचा. आता काय होतं ना, हे हळकुंड आहे किंवा खडा हिंग आहे, जरा वेळ लागतो बारीक व्हायला, म्हणून जरासे फोडून घेऊयात. हळकुंड हे बघ, पावडर करायची गरज नाही, फक्त तुकडे करायचे. यासोबतच यामध्ये जायफळ आणि खडा हिंग टेचून घ्या. चला, आता मसाला वेलदोडा पण झाला तळून, हा देखील काढूयात. आता हे जायफळ, खडा हिंग आणि त्याचबरोबर हळकुंड तळून घेऊयात. तेल खूप तापलं असं वाटलं म्हणून मी गॅस बंद केला. मिसळूयात. चला, आता हे देखील काढूयात. आणि आता यामध्ये दगडफूल छान एकजीव करून परतून घ्यायचं. चला, आता हे देखील काढूयात. चला, आता आणखी तेल गरम करूयात. तर यामध्ये आल्याचे तुकडे, आलं मी साहित्यामध्ये सांगितलं नव्हतं, नाही घातलं तरी चालेल. 100 ग्रॅम इथे मी आलं घेतलं. हे देखील छान खमंग तळून घेऊया. आता आलं तळत आलं की यातच कोथिंबीरही घालूयात. कोथिंबीर घालणं पण अगदी ऑप्शनल आहे. चला, आता हे तळलेलं आलं आणि कोथिंबीर काढूयात. आता सगळ्यात शेवटी सुक्या खोबऱ्याचा किस, हा देखील छान भाजून घ्यायचा आणि तेलावरच भाजा. चला, खोबरं मस्त भाजून झालं, हलका बदामी रंगावर भाजून झालंय. आता हे काढूयात. हे सेपरेट काढायचं. चला, आता थोडं आणखी तेल घालते आणि यामध्ये तमालपत्र आपल्याला तळून घ्यायचं. तुकडे करून टाका म्हणजे ते एक छान एकसारखे तळून होतं. चला, आता हे तळलेले तमालपत्र देखील काढूया. तळलेल्या खडे मसाल्यावर. आता यामध्ये जे तळलेलं आलं आणि कोथिंबीर ठेवली होती ना, ही मी सेपरेट काढली. यामध्ये नको आपण मिसळायला. आता या ज्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतल्यात, याच तेलामध्ये थोड्या थोड्या मिरच्या घालून छान तळून घेऊयात. अगदी गरजेचं आहे मिरची तळणं, म्हणजे मसाला टिकायला मदत होते. चला, आता या मिरच्या तळून एकत्र आता ठेवला तरी काही हरकत नाही, फक्त यामध्ये मिसळायचं नाही. आता ताटावर काढून घ्यायचे. सगळ्या मिरच्या अशाच तळून घेऊ. मिरच्या इथे तळून झालेल्या आहेत, खडे मसाले झालेत. आता राहिला शेवटी कांदा. सो कांदा जसं मी तुम्हाला सांगितलं की मी उन्हामध्ये सुकवून घेते, म्हणजे तो मसाला पण दीर्घकाळ टिकतो, बुरशी येत नाही आणि कांदा तळायचे श्रम जरा कमी लागतात. बघा, मस्त कडकडीत सुकलाय कांदा. चला, आता हे बघा, गरम तेलात कांदा घालायचा आणि जसे बाकी आपण सगळं तळून घेतलं तसं कांदा देखील तळायचा. बघा, मिनिटभराच्या आत खरपूस असा कांदा तळून होतो. तेल काढूयात आणि
सेपरेट डिशमध्ये काढूयात. असाच झटकीपट सगळा कांदा आता तळतीये. आजी म्हणायची की नाही, वर्षभराचं सुख. हे बघा, माझं वर्षभराचं सुख आत्ता अर्ध तयार आहे, अजून पूर्णत्वास न्यायचं आहे. तर इथे हे बघा, लवंगी मिरची, बॅडगी मिरची, संकेश्वरी तळून झालेल्या आहेत. खडा मसाला तळलेला आहे आपला, सुकं खोबरं भाजून घेतले, लसूण सोललेला आहे, आलं आणि कोथिंबीर छान तळलेली आहे, कांदा तळून घेतलाय, तीळ भाजलेले आहेत आणि 300 ग्रॅम खडे मीठ आपण वापरणार आहोत. तर या सगळ्या प्रोसेसला अर्धा किलो तेलाचा बरोबर वापर झालेला आहे. खड्या मसाल्याला इतकं तेल नाही लागत, पण मिरच्या तळताना बऱ्यापैकी तेलाचा वापर होतो. आता एक पर्याय आहे, हे सगळं वेगळं वेगळंच भरायचं, डंकावर घेऊन जायचं आणि कांडप केंद्रात घेऊन जाऊन ते तुम्हाला छान हे कांडून देतात मसाले. पण माझ्या घराजवळ नाहीये डंक कांडप मशीन केंद्र, तेवढा पेशन्सही नाहीये, त्यामुळे मी हे सगळं घरीच दळून घेणार आहे. कसं सगळं थ्रूआउट नाही दाखवत, थोडे थोडे स्निपेट्स तुम्हाला देते, पण हे मी वन शॉट घरीच सगळं करून घेणार आहे. काही लहान, माझ्याकडे स्पाइस ग्राइंडर आहे, काही लहान भांड्यात, काही मोठ्या मिक्सरमध्ये असं कॉम्बिनेशन करून घरी करणार आहे. याचं कारण तुम्हाला सांगते की जे भारताबाहेर मंडळी राहतात ना, कॉफी ग्राइंडर एक येतो, कॉफी बीन ग्राइंडर, हे जे खडे मसाले आहेत ते त्याच्यात परफेक्ट होतात आणि मोठं जे भांडं आहे त्याच्यामध्ये हे उरलेले जिन्नस आपण व्यवस्थित करू शकतो. सगळ्यात आधी खडा मसाला. माझ्याकडे हा पिटूक्ला स्पाइस जार आहे, त्याच्यामध्ये होतं व्यवस्थित. चला चला, हे झालंय. बघा, आता हा सगळा खडा मसाला काढायचा. तर हे या मिक्सरला हे अटॅच्ड आहे स्पाइस जार, निघत नाही. तर सगळा खडा मसाला यामध्ये करते. चला, इथे ना दिमतीला 3 मिक्सर मी लावलेत. एक पहिली बॅच खड्या मसाल्यांची दळून तयार आहे. आता पुढची बॅच ह्या तळलेल्या कांद्याची करते. पण हे घरी करा असा अजिबात अट्टहास नाहीये, पण मला घरीच करायचं. कांदा बघा छान झाला. या खड्या मसाल्यात मिसळून घेते. हे बघा, तुम्हाला सांगते, हे असं खेळत बसायची अजिबात गरज नाहीये, पण मला रेसिपी कंप्लीट करायची आहे. ते तिकडे कांडपला जाणार, मग येणार, त्याच्यात बराच वेळ जाऊ शकतो. म्हणून मग मी म्हणजे सगळं कॅमेरा बिमेरा लागलाय, 3 मिक्सर दिमतीला लावलेत, पटाक्कन हे करून टाकते. कांदा झाला, आता भाजलेलं खोबरं. हे बघा, खोबऱ्याला तेल सुटतं छान. चला, आता पांढरे तीळ आणि खसखस. चला, हे पण झालं बघा. आता हे पण यावर घालूयात. तिळकुटाचा इतका सुंदर सुवास दरवळलाय, वा. चला, आता आलं आणि कोथिंबीर, लसूणही घालते, म्हणजे एकत्रच होईल सगळं. चला, आता हे बघा, आलं, लसूण आणि कोथिंबीर छान झालंय. आता हे देखील काढूयात. चला, आता काय करायचं, मिरची दळून घेणार आहे. मिरची दळत असताना जितकं खडेमीठ घेतलं ना, ते थोडं थोडं घालणार, म्हणजे मिरची छान एकसारखी दळली जाते. तर यामध्ये थोडंसं खडेमीठ चमचाभर आणि मिक्सरला फिरवायचं. काय या बाईला उठारेट आहे ना, असं हे सगळं. आता ही दळलेली मिरची वेगळी काढायची. काय रूप बहारदार. चला, आता ही मिरची इथे पातेल्यात वेगळी काढते बघा. सेपरेट पातेल्यातच काढून घ्या. आता याच पद्धतीने सगळी लाल मिरची लाल तिखट मध्ये दळून घेणार. मस्त असे लाल बुंद हात झालेले आहेत, पण मजा येते. तर इथे लाल तिखट दळून झालं आणि आधीचा खडा मसाला, खोबरं, खसखस, तीळ, आलं, लसूण, कोथिंबीर हेही तळून झालंय. आता हे सगळं एकजीव करायचं, पुन्हा मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं. हे बघा,
आता या 3 वेगवेगळ्या मिरच्या होत्या, या मिसळून घेऊयात आणि हे जे आपण सगळं करून ठेवलंय हे यामध्ये घालायचं आणि हेही कालवून घ्यायचं. चला आता ह्या लाल तिखट आणि हे सगळं मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचं. हे बघा, वा वा वा, मजाच येते मला. चला आता हे परत मिक्सर, आता मोठं भांड घेते मिक्सरचं आणि यामध्ये घालून फक्त एकदा डोर करून घ्यायचं. वा वा वा, बघा ऑलरेडी रंग काय सुरेख आलाय मसाल्याला. चला आता हे 2-2 पळी घालते, खूप नाही घालणार सुरुवातीला, कारण आपला नुसतं एकजीव करायचं आहे. मस्त सुवास दरवळलाय तुम्हाला सांगते, आणि रंग तर आहा, बघा किती सुंदर झालाय. चला सगळा मसाला फिरवून घेते असाच, आणि वजनाला किती झाला ते पण आपण बघणार आहोत. अख्ख्या घरामध्ये काय तो मसाल्याचा सुवास दरवळलाय, रंग इतका कमाल आलाय, टेक्स्चर जबरदस्त. आता हे भाजलेले तीळ आपण ठेवले होते की नाही, काय करायचं दाखवते. हे या मसाल्यावर घालायचे म्हणजे ते दिसायला सुरेख दिसतं, आणि हलकंसं मिसळून घ्यायचं. दॅट्स इट. छानपैकी असं मिसळायचं. वजनाला किती भरलाय तेही बघूयात. बरं, तुम्हाला हे सगळं घरी करणं कुटाण्याचं वाटत असेल तर मधुराज रेसिपीचा कांदा लसूण मसाला आहे. मधुराज रेसिपी club.com वर जाऊन खरेदी करू शकता. हे बघा, हा आहे वजन काटा. पातेलाचं जे वजन आहे ते आपण वजा करूयात. टेअर म्हणजे हे 750 ग्राम वजा झालं. आता यामध्ये हा सगळा मसाला घालते, म्हणजे वजनाला किती भरतो तेही कळेल. वजनाला बरोबर 2.25 किलो हा भरला आहे. काय दिसतोय मसाला राव, म्हणजे आहा हा हा, बरोबर 2.25 किलो भरतो. आता रोजच्या वापरण्यासाठी एक छोटी बरणी करून ठेवा आणि मोठ्या बरणीमध्ये वर्षभराचा साठवा. काय होतं, हवेच्या सतत संपर्कात जर हा मसाला राहिला तर त्याचा रंग बदलतो, तो सुका सुका होऊन जातो. त्यामुळेच पूर्वीच्या काळी आज्या जर तुम्हाला बघितलं तर चिनी मातीच्या बरण्या असायच्या, त्यावर झाकण ठेवून वर दादरा बांधायचं, जेणेकरून बाहेरच्या हवेचा संपर्क आतल्या पदार्थात झाला नाही पाहिजे. आणि चिनी मातीचं म्हणजे आतलं बरणीतल्या पदार्थांचं तापमान बाहेर किती उष्णता असली तरी ते समतोल ठेवायचं, म्हणून पूर्वीच्या काळी चिनी मातीच्या बरण्यांचा जास्त वापर व्हायचा. हा, सुख कितीही कष्ट करावे लागले ना या, तरी जे सुख आहे फायनल प्रोडक्ट झाल्यावर ते नाही कुठल्या शब्दात वर्णन करू शकत. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मसालेदार रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.